आज बनवले होते बटाटे वडे। हे बटाटे वडे वरच्या साईडने छान खुसखुशीत होतात, आतून मस्त नरम होतात आणि त्याच्यासोबत पुदिन्याची चटणीसुद्धा बनवली होती आणि खूप टेस्टी होतात बटाटे वडे। 4 ते 5 बटाटे छान बॉईल करून घेतले आणि साल काढून स्मॅश करून घेतले। आलं लसूण मिरची पेस्ट बनवून घेतली। कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, आलं लसूण मिरची पेस्ट फ्राय करून घेतली। नंतर त्यात हळद आणि धना पावडर घातली। आता याच्यामध्ये स्मॅश केलेला बटाटा, चवीनुसार मीठ घातलं आणि मिक्स करून घेतलं। वरतून भरपूर कोथिंबीर घातली। कुठलाही एक्स्ट्राचा गरम मसाला वगैरे घातला नाही। आता पीठ भिजवून घेऊया। 1 वाटी बेसन पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं ओवा टाकला, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद टाकली। हळद थोडीच टाकायची, बटाटे वडे छान पिवळसर होतात। त्याच्यानंतर मिक्स करून घेतलं पीठ पाणी घालून आणि 10-15 मिनिट साईडला ठेवून दिलं। 10-15 मिनिटानंतर बटाटे वडे तळायच्या थोडंसं आधी या पिठामध्ये थोडंसं चिमूटभर सोडा घालायचा खाण्याचा। आता जो मसाला बनवला होता बटाट्याचा, त्याचे बॉल्स बनवले आणि बेसन पिठामध्ये डीप करून फ्राय केले। खूप सुंदर रंग आलाय, बघितल्यावरच खावंसं वाटेल असे बटाटे वडे झालेले आहेत। आता चटणी बनवू। पुदिना, लसूण, मिरची, मीठ आणि जिरं, कोथिंबीर घातली, थोडं बर्फाचे खडे घातले चटणी काळी पडू नये म्हणून आणि नंतर पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेतलं। इथे तयार झालेले आहेत बटाटे वडे आणि पुदिन्याची चटणी।